नमस्कार, माझं नाव शरद निळे. साधारण माझ्या वयाच्या 19व्या वर्षापासून मी डोनेशन करतोय आणि ही आजची माझी 31वी वेळ आहे. फीलिंग म्हणण्यापेक्षा मी म्हणेन स्वतःबद्दलचा आदर आणि स्वतःला निरोगी, निर्व्यसनी ठेवल्याबद्दलचा जो एक अभिमान आपल्यामध्ये असतो, तो आपण जगासमोर आणून देण्याची ही एक संधी असते. आणि मुळात आज भारतासारख्या जास्त लोकसंख्या असलेल्या देशामध्ये खरंच हॉस्पिटलमध्ये रक्ताची जिकडे कमतरता असते, तिथे नुसतं रक्तच नाही तर इव्हन प्लेटलेट आणि इतर पेशंटसुद्धा एक छोटीशी मदत आपण करू शकतो. शेवटी रक्तदान हेच श्रेष्ठ दान आय थिंक. पुरुष जर असतील, मुलं, आमची सर्क्युलेटरी सिस्टीम क्लोज सिस्टीम आहे, ठीक आहे. आणि रक्त हे म्हणजे लाल रक्तपेशी आपण ज्याला म्हणतो, या 120 दिवसानंतर मरणारच आहेत. त्यामुळे त्याच्यामध्ये असलेलं हिमोग्लोबिन पुन्हा शरीरामध्ये सर्क्युलेट होतं. ते जर आपण इतरांना देतो तर आपल्या शरीरात तर पुन्हा बोन मॅरोमधून रक्तपेशी बनणार आहेत, पण ते रक्त दुसऱ्या कोणाच्या तरी उपयोगी येतं पहिलं. दुसरं मी म्हणेन, जर जेव्हा आपण विमेन महिलांचा विचार करतो, खास करून त्यांच्या जेव्हा त्या मेन्स्ट्रुएशनच्या एजमध्ये असतात, त्यांचं रक्त म्हणजे टेक्निकली त्यांना निसर्गाने एक देणगी दिली की महिन्यातून एकदा का होईना त्यांच्याकडे एक फिल्ट्रेशन आहे. ज्यांना एक भीती किंवा ज्यांना एक तो नर्वसनेस असतो, त्यांनी फक्त त्यांचं हिमोग्लोबिन चेक करावं आणि जर हिमोग्लोबिन कंटेंट आणि लेवल त्यांची HbA1c वगैरे चांगलं असेल तर निश्चित ब्लड डोनेशन करावं. Actually, now they don't take my blood. Otherwise, every year I used to donate. Right from when I was about 22 years, since I was about 65, I started giving donation. मेरा नाम जयराम शेट्टी है. मेरा उम्र है 75. फर्स्ट टाइम व्हेन आई वाज इन कॉलेज, मैं जो कॉलेज का इंचार्ज था ब्लड डोनेशन का, मेरा कॉलेज था जय हिंद कॉलेज का. आई वॉज हेड ऑफ ब्लड डोनेशन ड्राइव. सो हमने करीबन 600 बॉटल्स ब्लड कलेक्ट तभी किया था कॉलेज में. पूरा कॉलेज में फुल डे कैनवास करके. एंड ब्लड डोनेशन इज़ वेरी वेरी इंपॉर्टेंट. वन मस्ट डू ब्लड डोनेशन एवरी ईयर. ब्लड डोनेशन का अलावा है ना, द अवेयरनेस, द इम्पोर्टेंस ऑफ ब्लड डोनेटिंग and how important for all of us to do something, give something back to the society. हमारे ज़िंदगी में बहुत सारा चीज़ हमको फ्री मिलता है, मगर हम क्या देते हैं? तो इसका ज़रिए आपको बहुत बड़ा, देखिए रक्तदान बोलते हैं ना, महादान. सच्ची बोलूँ ना, उससे बढ़कर कोई दान नहीं है. आज दुसरा वर्ष आहे. लास्ट इयर NSS थ्रू केलेलं कॉलेजमध्ये. पहिल्यांदा नर्वस होतो, पण सोबत मित्र वगैरे होते तेव्हा एक्साइटेड झालेलो. जर तुम्हाला भीती वाटते तर तुम्ही कन्सल्टेशन घ्या लोकांची. हेल्प घेऊ शकतो आम्ही. डॉक्टर्सना विचारू शकतो की आपण करू शकतो की नाही. गूगल सर्वांकडे आहे, तर नेटवर सर्च करून पण आपण इन्फॉर्मेशन घेऊ शकतो. ब्लड डोनेट जे आपण करतो ते हॉस्पिटलच्या ब्लड बँकमध्ये जातं आणि जर कोणाला गरज असेल तर तुमचं ब्लड ग्रुप मॅच करून ते त्यांना मदत होते. मेरा नाम शिवानंद शेट्टी है. एथलीट हूँ, मैराथन रनर है. और ऐसा जब वॉलंटियर्स का हम काम करते हैं बहुत दिल से, 24 आवर्स भी काम करके फिर हम सुबह रनिंग करके फिर हम जाकर अपना जो 5 सेकंड तक का जो भी हम प्राइज़ मिलता है वो हम ले लेता है. और परसों जो ये जो चेसस लगभग ये 8-9 साल से ये अपना 12 घंटा जो रन है वो चल रहा है. अपना जो नवीन एग्रे सर हमको पर्सनल बुलाते कि नंदा आपको इधर आना है. और ये जो ब्लड डोनेशन हम तो कभी ज़िंदगी में नहीं देता है. प्लस हम 18 साल में जो भी रनिंग किया है, जो पैसा जाता है कैंसर के लिए जाता है या कोई चीज़ में इसमें एक टिक करना रहता है, तो उसमें जो मन में जो शांति होता है कि जो हमने कुछ दिया है. और ऊपर वाला ने अलग अलग तरीके के एक इंसान को एक ये दिया है कि जैसा आंख नहीं तो आंख दूसरे का देना पड़ता है, कभी किडनी नहीं तो किडनी का देना पड़ता है. वो ऊपर वाले ने 50%, समझो अभी 1.5 लोग हैं, उसमें 75% लोग को वो एक डिवाइड करके भेजा है कि आप क्या कर सकते हो करके. उसके ऊपर से आपका सब रहता है. कोई डोनेशन पैसा देता है करोड़ों रुपए, हम नहीं दे सकते, तो हम उसकी हिसाब से हम अच्छे से एक काम करके हम दे सकते हैं. रक्तदान यासाठी करावं की तुमच्या 1 युनिट रक्ताने तुम्ही मिनिमम 3 जणांचे जीव वाचवू शकता. कारण रक्ताचे 3 पार्ट्स असतात. प्लेटलेट्स असतात, रक्त प्लेन असतं आणि त्यामुळे तुम्ही मिनिमम 3 जणांचे तर जीव वाचवूच शकता. पण जरी तुम्ही 3 जणांचे न वाचवता रिप्लेसमेंट म्हणून रक्त दिलं तरी त्या रिप्लेसमेंटला 1 युनिटने 1 जीव वाचू शकतो. त्यात आम्ही इथे जे रक्तदान शिबिर करतो त्यात टाटा कॅन्सरसाठी सगळे युनिट्स जातात आमच्याकडनं. आणि टाटा कॅन्सरच्या खास करून पीडियाट्रिक वॉर्डसाठी जातात. ज्या लहान मुलांसाठी रक्ताची इतकी गरज असते
जरी लहान मुलांचं कॅन्सरचं प्रमाण मोठ्यांपेक्षा कमी आहे, पण तो कॅन्सर क्युरेबल आहे. आणि आम्ही हा प्रयत्न करतो दरवर्षी की या इथे रक्तदान शिबिर होताना टाटा मेमोरियलचं सर्वात मोठा कंपोनंट असतो. आजही इथे बघताय तर हिंदुजा आणि टाटा मेमोरियल असे 2 ब्लड बँक आहेत, पण टाटा मेमोरियलचा मॅक्झिमम कंपोनंट आहे. मी स्वतः जर म्हटलं तर मी 19व्या वर्षी होतो जेव्हा माझा पहिला रोड ॲक्सिडेंट झाला. आणि तेव्हा असं वाटलं होतं की कदाचित मला रक्त लागेल, पण मला रक्त नाही लागलं. पण त्यावर्षी मी बरा झाल्यावर माझ्या एका चुलत भावाला रक्त लागलं आणि तेव्हा मी सायन हॉस्पिटलच्या ब्लड बँकमध्ये, तेव्हा मी मुंबईत नवीन होतो, पण त्याला मी त्याच्यासाठी डोनेट केलं. तो दिवस आणि आजचा दिवस मला हे आठवत नाही की मी किती रक्तदान केलं असेल, कारण माझी आई लहानपणी मला म्हणायची की जेवताना कधी तू किती खातोस तर पोळ्या मोजत जाऊ नकोस. आणि ज्याला शुद्ध मनाने द्यायचं असतं तो मोजमाप करत नाही. आणि त्याच्यामध्ये काय आपण आपल्यासाठी करतो, आपण स्वेच्छेने करतो, मग त्याच्यात मोजणं काय आणि काय काय. आम्ही दर 3 महिन्यांनी धावतो. 3 महिन्याच्या आधी देता येत नाही म्हणून नाही देत, पण प्लेटलेट्स आपल्याला डोनेट करता येतात 15 दिवसांनी. तर ते जेव्हाही मला जमतं तेव्हा मी प्लेटलेट्स पण डोनेट करतो, कारण प्लेटलेट्स दर 15 दिवसांनी डोनेट करता येतात. रक्त पुरुषांना 3 महिन्यांनी डोनेट करता येतं आणि बायकांना नवीन कायद्याप्रमाणे 4 महिन्यांनी. आज असे किती आजी आजोबा आलेले होते ज्यांची नातवंडांनी पहिल्यांदा रक्तदान केलं आणि आम्हाला ते बघून खूप आवडलं, कारण ते आजोबा त्या नातवाला तयार करत होते. आत्ता जर तुम्ही इथे बघितलं असेल थोड्या वेळापूर्वी तर हे NSSची मुलं एकमेकात कॉम्पिटिशन लागलेली आहे, झुंपलेले आहेत मगासपासून. एकाने केलं तर दुसरा म्हणतो माझं वजन कमी आलं म्हणून मी देऊ शकत नाही, पण वजन 45 असतं तर मी दिलं असतं. तर ही शर्यतच थोडीफार आपण म्हणायची, जो की ह्याच्यात शर्यत हा भाग येत नाही. पण शर्यत म्हणून जर केलं तर कधी कधी खेळी आपण म्हणतो ना की चांगल्या गोष्टी होऊन जातात. तर आम्ही हाच हेतू करतो. आणि दुसरा त्याच्यातून तुम्ही हेतूची गोष्ट केली, माझा हेतू जास्त मोठा हे रक्तदान शिबिर मागे आहे की बायकांचं रक्तदान करण्याचं प्रमाण वाढलं पाहिजे.